केवळ आणि केवळ एका अविद्येने केले हे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, करवीर संस्थांचे अधिपती, राजा अधिक ऋषी म्हणून संबंध जगभरामध्ये ज्यांचा गौरव केला जातो, त्या आरक्षणाची मुहूर्तमेढ प्रत्यक्ष आपल्या संस्थानामध्ये रुजवणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज, मध्ययुगीन भारतामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये या देशातील दास्य परंपरा नाकारून, अस्पृश्यता नाकारून समाजाला आणि संपूर्ण जगाला नवीन दिशा देण्याचं काम करणारे क्रांतीसूर्य, भारतरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संघर्ष शिरोमणी, सिम्बल ऑफ नॉलेज, अशी अनेक विशेषणं ज्या महापुरुषाच्या पुढे थिटी पडतात, ते भारतीय संविधानाचे रचनाकार डॉक्टर बी.आर. आंबेडकर. हाच वैचारिक वारसा आपल्या खांद्यावरती पेलवत विश्वभूषण ठरणारे आणि ज्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी या व्याख्यानमालेकरता उपस्थित आहोत, ते जागतिक कृषी क्रांतीचे प्रणेते, शिक्षण महर्षी, क्रांतदर्शी, युगपथदर्शी श्रद्धेय भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या चिरंतर स्मृतींना त्रिवार वंदन करतो आणि या शृंखलेतल्या तमाम महामानवांच्या चिरंतर स्मृतींना सुद्धा त्रिवार वंदन करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं सन्माननीय प्रज्ञामंच, या प्रज्ञामंचावरती विराजमान आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय भैयासाहेबजी देशमुख, या प्रज्ञामंचावरती विराजमान आपल्या संस्थेचे सर्व आजीव सभासद, माजी व्हाईस चान्सलर या ठिकाणी आहेत, विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हा आदरणीय प्रज्ञामंच आणि प्रज्ञामंचाच्या समोर उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये इथे जिजाऊ रमाई, तारा राणी, सावित्री राणी, रमाई, अहिल्यादेवी यांच्या लाडक्या लेकींनो, इकडे शिवबांचे, बाबासाहेबांचे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे लाडके मुलं सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, मर्द मावळे बसलेले आहेत आणि त्याचबरोबर या वरुड मधील पंचक्रोशीतील तमाम सृजन नागरिकांनो, भावी जगाच्या नव्या युगाच्या दमदार शिलेदारांनो, तुम्हा सर्वांना प्रवीणचा सलाम, प्रणाम, नमस्कार. या ठिकाणी आता प्रास्ताविकाच्या माध्यमातून आदरणीय देशमुख सरांनी थोडीफार माहिती आपल्या सर्वांना दिली. या हायस्कूलचा हा शतक पूर्ण झालेला आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं मागल्या वर्षी 125 वर्ष त्यांच्या जयंतीला म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालं आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्रभरामध्ये मागल्या वर्षी 125 आणि यावर्षी 155 व्याख्यानं याची शृंखला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशा प्रकारची शृंखला होते आहे. या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्याकरता मी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे. बांधवांनो, हा विषय प्रचंड व्यापक आहे, परंतु मेघ मल्हार आपण बघतोय आकाशामध्ये काळोख दाटून आलेला आहे. हा काळोख इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये संबंध भारतामध्ये दाटून आलेला होता, परंतु या विदर्भाच्या पुण्यभूमीमध्ये एक मर्द माणूस उभा झाला आणि तो मर्द माणूस म्हणतोय, मी व्यथांची वेधशाळा, मी नभीचा मेघ काळा, ही समाज व्यवस्था व्यथांची वेधशाळा, मी नभीचा मेघ काळा, आसमंता ऐक माझे, मी उद्याचा पावसाळा, मी उद्याचा पावसाळा. आदरणीय श्रद्धेय भाऊसाहेब म्हणजे या विदर्भाला, या महाराष्ट्राला आणि या भारताला पडलेलं एक सुखद स्वप्न होतं. तो त्या काळचा सृजनाचा आविष्कार करण्याकरता आलेला पाऊस होता. आज सुद्धा या व्यथा आहेत, परंतु या व्यथांच्या प्रश्नांची उत्तर आपण कुठे शोधली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मला आज आयोजकांनी जो विषय दिलेला आहे तो विषय आहे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांचे वैचारिक वारसदार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो कौम अपने इतिहास को भूल जाती है वो कौम अपना इतिहास और वर्तमान नहीं बना सकती. म्हणजे जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचा इतिहास कधीच घडवू शकत नाही. आणि आमचं दुर्दैव आहे की आम्ही आज इतिहासापासून विमुख होत चाललेलो आहोत, आम्ही इतिहासापासून दूर होत चाललेलो आहोत, आम्ही आमच्या इतिहासाकडे पाठ फिरवायला लागलेलो आहोत. आणि म्हणून आज जेवढे काही सोशल क्रायसिस असतील, पॉलिटिकल क्रायसिस असतील, इकॉनॉमिकल क्रायसिस असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून जेवढेही प्रश्न आहेत, या तमाम प्रश्नांची उत्तरे या महापुरुषांनी शोधून काढलेली होती, परंतु त्या उत्तरांपासून आम्ही विमुख होत चाललेलो आहे. आणि म्हणून आवर्जून मला सांगा वाटतं, हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सातत्याने चालणारा संवाद आहे. हा संवाद जिथे थांबतो तिथे विसंवादाला सुरुवात होते, तिथे अधोगतीला, अधपतनाला, समाजाला ग्लानी यायला सुरुवात होते. आणि म्हणून वारंवार येणाऱ्या नवीन पिढ्यांना आपण सातत्याने आपल्या इतिहासाची उजळण करून सांगणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे संबंध महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं करत असताना 2009 साली आपल्याच शिवाजी महाविद्यालय यवतमाळमध्ये प्राध्यापक प्रवीण भोयर सर आहेत, त्यांनी मला भाऊसाहेबांचं एक पुस्तक वाचायला दिलं. म्हणजे मी या विषयाशी कसा जोडला गेलो. वीर उत्तमराव मोहित्यांचं ते पुस्तक होतं
जागतिक कृषी क्रांतीचे प्रणेते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मोडांनी त्याला प्रास्ताविक लिहिलं. जगातली सर्वात मोठी प्रस्तावना 210 पानाची त्या पुस्तकाला आहे आणि 650 पानांचं एक विस्तृत चरित्र वीर उत्तमराव मोहितेंनी भाऊसाहेबांवरती लिहिलं. ते संबंध चरित्र वाचत असताना अत्यंत भारावून गेलो आणि व्यथा आणि वेदना सुद्धा व्हायला लागल्या. त्या वेदना या करता होत्या. वीर उत्तमराव मोहिते असं म्हणतात. बांधवांना आपण समजून घेतलं पाहिजे की तत्कालीन महाराष्ट्रामध्ये म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. खराट आणि खंजिरीच्या निनादातलं चालतं बोलतं लोक विद्यापीठ असणारे कर्मयोगी गाडगे महाराज आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. या तमाम समाज पुरुषांच्या बरोबरीनं मी ज्यावेळेस पंजाबरावांना बघतो तर मला माझा पंजाब हा काकणभर सरस वाटतो. आणि हे वाक्य मला अगदी झिंग्या यायला लागलं. या वाक्याचा शोध घेत असताना मला लक्षात आलं की भाऊसाहेबांचं जीवित कार्य हे इतकं व्यापक आहे, इतकं मोठं आहे, इतकं वेगवेगळ्या पैलूंचं आहे. त्या पैलूंपर्यंत आपण पोहोचलोच नाही. नव्हे तर या महाराष्ट्राने आणि संबंध भारताने भाऊसाहेबांच्या जीवनचरित्रावरती अन्याय केला हे मला वाटायला लागलं. आणि मग 2009 साली मला असं वाटायला लागलं की भाऊसाहेबांचं जीवन आणि भाऊसाहेबांचं जीवित कार्य म्हणजे वीर उत्तमराव मोहिते असं म्हणतात की श्रद्धेय भाऊसाहेब हे केवळ पुरुष नाहीये, तो एक माणूस नाहीये, तो एक विचार आहे, तो एक सिद्धांत आहे आणि तो एक लढा देखील आहे. लढा हा विचार जनमानसांपर्यंत गेला पाहिजे, हा सिद्धांत लोकांना कळला पाहिजे आणि हा लढा अविरत चालू राहिला पाहिजे हे वीर उत्तमराव मोहिते म्हणतात. आणि मग त्याला वाटायला लागलं की मला भाऊसाहेबांच्या जयंतीला लोकचळवळीचं स्वरूप यायला हवं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले महात्मा फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील. एक फार सुंदर प्रोब आहे, फ्रेंच प्रोब आहे. ते असं म्हणतात की दोज हु रूल द ड्रीम लँड रूल द ड्रीम लँड. म्हणजे हार्ड कोर सिटीमध्ये एखादं दुकान असेल ना त्याचा प्रचार आणि प्रसार संबंध शहरामध्ये होतो. मुंबईमध्ये एखादी छोटीशी जरी घटना घडली तर त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटतात. मुंबईमध्ये रस्त्यावरती एक ट्रक खचला मागे आणि संबंध महाराष्ट्रभर चर्चा झाली. पण तेच ग्रामीण भागामध्ये अत्यंत ताकदीचं सकस असं काम करणारा माणूस तो ड्रीमलँड मध्ये जन्माला आलेला असतो. त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. वास्तविकता ज्या काही समस्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, केशवपण असेल, विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न असेल, सती जाण्याचा प्रश्न असेल, हे विदर्भातले प्रश्न नव्हते आणि विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग देखील नव्हता. आणि म्हणून कदाचित भाऊसाहेबांवरती अन्याय झाला असेल, भाऊसाहेबांच्या विचारांवरती अन्याय झाला असेल. कारण लक्षात घ्या बांधवांनो, सूर्याचा उदय जसा जसा व्हायला लागतो ना, सूर्य जसा जसा असं म्हणतात वरती तेजाने तळपायला लागतो, तसे तसे काजवे हे अस्ताला जायला लागतात, छोटे छोटे काजवे. आणि मग हे अस्ताला जात असताना ते दूषण द्यायला लागतात. ते प्रयत्न करतात अनुल्लेखाने मारण्याचा. भाऊसाहेबांना सुद्धा या देशातला शेतकरी उपेक्षित राहिला आणि शेतकऱ्यांचा नेता सुद्धा मागच्या 75 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपेक्षित राहिला. भाऊसाहेबांचं जीवित कार्य हे जर आम्ही जनमानसामध्ये नेलं तर निश्चितच प्रचंड स्फुल्लिंग चेतवण्याचं, प्रचंड चेतना निर्माण करण्याचं सामर्थ्य भाऊसाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये आहे. मी आदरणीय भैयासाहेबांच्या अगदी काळजातनं धन्यवाद देतो. मी आपल्या शिवपरिवाराचा भाग नाहीये, मी आपल्या शिवपरिवाराच्या बाहेरचा माणूस आहे. पण भाऊसाहेबांवरती नितांत श्रद्धा, अढळ अशी श्रद्धा मागल्या 15 वर्षापासून जोपासतो. आम्ही प्रयत्न केले की भाऊसाहेबांचं जीवनचरित्र लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा भाऊसाहेबांचं तैलचित्र आम्ही विकत घेतलं, आमच्या मित्रमंडळींनी विकत घेतलं. यवतमाळच्या नगर परिषदमध्ये, यवतमाळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे नगर परिषदच्या शाळा होत्या, जिल्हा परिषदच्या शाळा होत्या, त्यांना भाऊसाहेबांचं तैलचित्र सुद्धा माहिती नाही, भाऊसाहेबांचा फोटो सुद्धा माहिती नाही. तो फोटो प्रत्येक शाळेमध्ये हातात खिळा घ्यायचा, हातोडी घ्यायची, शाळेमध्ये जायचं. भाऊसाहेबांचं भारताचे पहिले कृषी मंत्री आहे, शिक्षण महर्षी आहे. या विदर्भामध्ये ज्ञानाची पंचगंगा या देशातल्या आणि या विदर्भातल्या बहुजनांच्या उंबरठ्याकरता आणण्याकरता ज्या माणसांनी एवढी मोठी कष्ट केली त्यांचं तैलचित्र तुमच्या शाळेमध्ये असलं पाहिजे. इथून तो सुरुवात झाली आणि त्याचे इतके सुंदर आणि दुर्गामी परिणाम आम्हाला पाहायला मिळाले की यवतमाळमध्ये पांढरकवडा नावाचं गाव आहे. मी आदरणीय भैयासाहेबांना सुद्धा विनंती करेल की आपल्या शिवपरिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मागल्या वर्षीपासून कार्यक्रम सुरू झालेत. पांढरकवड्याला आपली शाळा नाहीये, आपली ब्रँच नाहीये, पण तिथे दरवर्षी आता जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपण या ठिकाणी बसलेला, सार्वजनिक स्वरूप भाऊसाहेबांच्या जयंतीला प्राप्त झालं आणि तिथल्या लोकांनी 1-1 रुपया जमा करून अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा असा एक शिल्प त्या ठिकाणी उभारलेला आहे, पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे, जिथे शिवाजी शिक्षण संस्था नाहीये त्या ठिकाणी. तर याला लोकचळवळीचं स्वरूप यायला लागलं आणि याच्यामध्ये एक महत्त्व योगदान म्हणजे फक्त भैयासाहेब या प्रज्ञामंचावरती बसले म्हणून नाही, म्हणजे 1933 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि भाऊसाहेबांचं पुस्तक पब्लिश करावं आणि ते भारतामध्ये आमच्यापर्यंत येऊच नाही 70, 75, 80 वर्ष.
आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला असं वाटतं की ते मराठीमध्ये आलं. त्यानंतर वैदिक मीमांसा पुस्तक भाऊसाहेबांचं आलं. त्यानंतर भाऊसाहेबांचं वीर उत्तमराव मोहितेंचं पुस्तक कुठेच भेटत नव्हतं. त्याला सुद्धा रिपब्लिश करण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं. त्यानंतर स्पंदन नावाचं, म्हणजे भाऊसाहेब जगातली सर्वात पहिली शेतकऱ्यांकरता जगातला पहिला, भारतातला नाही, म्हणून जागतिक कृषी क्रांतीचे प्रणेते मी भाऊसाहेबांना काय म्हटलं, जगातला पहिला शेतकऱ्यांकरता कायदा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भाऊसाहेबांनी केलं. जगात सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम कोणी केलं, भाऊसाहेबांनी केलं. जगातली सर्वात मोठी कृषी प्रदर्शनी, सगळ्यात मोठी कृषी प्रदर्शनी उभारण्याचं काम कोणी केलं, भाऊसाहेबांनी केलं. आणि म्हणून जागतिक कृषी क्रांतीचे प्रणेते होते. बांधवांनो, आपल्याला कल्पना नसेल पण पंजाबचे लोक त्या कालखंडामध्ये म्हणायचे, ये पंजाब हमारा है, ये पंजाब हमारा है, ये पंजाब हमारा है, म्हणजे पंजाबराव देशमुख हा आमचा आहे. हरियाणा पंजाब मधल्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलं पंजाबराव देशमुखांना. पण या महाराष्ट्रामध्ये पंजाबरावांचं चरित्र का वाटतंय, कारण मागल्या वर्षी या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अगदी मुंबईपासनं संगमनेर, शिर्डी, चिपळूणपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जाण्याचा योग मला आला. आणि ज्यावेळेस त्यांना भाऊसाहेबांच्या जीवनचरित्राच्या संदर्भाने आम्ही सांगायचो त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटायचं, भाऊसाहेबांचं एवढं मोठं काम आहे, भाऊसाहेबांनी एवढं मोठं काम उभं केलंय, आम्हाला काहीच माहिती नाहीये. त्या ठिकाणी सहकार महर्षी अनेक झाले, विखे पाटलांपासून तर भैयासाहेब थोरातांपर्यंत. त्यांचं काम भाऊसाहेबांच्या तुलनेत फार छोटं. मला त्यांना दूषण लावायचं नाही, पण प्रत्येक वेळेस गेलं की हातामध्ये ग्रंथ देणार, त्यांच्या जीवनचरित्रावरती सामान्य स्पर्धा, आणि त्यांच्या लोकांना ते मोठं करतायत आणि त्या लोकांना भाऊसाहेब माहिती नाही. आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस जाणीव झाली की भाऊसाहेबांचा विचार हा जनमानसांपर्यंत गेला पाहिजे. आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये मागल्या वर्षी 125 व्याख्यानं झाली, यावर्षी 150 व्याख्यानाचा संकल्प आहे. आणि आज भाऊसाहेबांच्या विचारांना लोक चळवळीचं स्वरूप येत आहे, हे अत्यंत आनंदाची बाब आहे. हा इतका सुंदर विहंगम सोहळा आज बघायला मिळतोय, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि म्हणून बांधवांनो, आज आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की भाऊसाहेबांचं जीवित कार्य किती व्यापक होतं, किती मोठं होतं, किती वेगवेगळ्या पैलूतून भाऊसाहेबांनी काम केलेलं आहे. की अमेरिकेमधल्या तिथल्या कृषकांचं जे मोठं संघटन आहे त्यांनी भाऊसाहेबांना रिकग्नाइज केलं. त्यांची जी संघटना आहे, त्यांचं ज्या संघटनेचं कार्यालय आहे, तिथे ताम्रपट उभारला आणि त्या ताम्रपटावरती भाऊसाहेबांचं नाव सुवर्णाक्षराने लिहून ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे जगातली सर्वात मोठी बलशाली शक्ती असणारी अमेरिका भाऊसाहेबांना ओळखते आहे, परंतु भारताने मात्र कायम आणि कायम का बरं होत नाही भाऊसाहेबांची जयंती. मागल्या वर्षी अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने फरमान काढलं आणि त्यानंतर जयंत्या आज काही प्रमाणात काही शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सुरू झाल्या. असो बांधवांनो, आज मी जे सांगतोय की फुले, शाहू, आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. महात्मा फुलेंनी 1818 मध्ये हंटर कमिशन समोर पहिल्यांदा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली. पहिल्यांदा शिक्षणामध्ये आरक्षणाची मागणी केली महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1818 मध्ये. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये करवीर संस्थानामध्ये, कोल्हापूरमध्ये शिक्षणामध्ये रिझर्वेशन आणलं. मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपल्या संस्थानामध्ये असावं हे कोणी ठरवलं, राजर्षी शाहू महाराजांनी. आणि भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, भारतीय संविधानाच्या नीती निर्देशक तत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशात बहुजनांचं कोट कल्याण करायचं असेल, या देशातली SC ST मायनॉरिटी OBC हा जो संपूर्ण बहुजन समाज आहे यांचा उत्कर्ष करायचा असेल तर ज्ञानाची पंचगंगा बहुजनांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याकरता मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. परंतु 1928 मध्ये ज्यावेळेस भाऊसाहेब पहिल्यांदा अमरावतीच्या जिल्हा कौन्सिलला निवडून येतात, जिल्हा कौन्सिल म्हणजे जिल्हा परिषद, त्यावेळेस जिल्हा परिषदचे प्रेसिडेंट भाऊसाहेब होतात, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होतात. आणि जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाल्यानंतर भाऊसाहेबांनी सर्वात पहिल्यांदा काय करावं, कारण त्यांना माहिती आहे भाऊसाहेबांना माहिती आहे, दो लोचन सर्वांना विद्या त्रयलोचनन, प्रत्येकाला 2 नेत्र आहेत, पण विद्या अर्जन केलेल्या माणसाला 3 नेत्र असतात. त्याला काळाच्या पलीकडे बघण्याचं एक सामर्थ्य प्राप्त होतं. आणि म्हणून 1928 मध्ये ज्यावेळेस भाऊसाहेब आपल्या अमरावती डिस्ट्रिक्ट कौन्सिलला प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झाले, पहिलं काम भाऊसाहेबांनी काय करावं, तर पहिल्यांदा भाऊसाहेबांनी आपल्या काउन्सिलमध्ये 17 पैसे जो सेज होता तो वाढवला 28 पैशांवरती नेला. लोक ओरडायला लागले आणि त्या सेज मधनं जे उत्पन्न जमा झालं त्यातनं 100 शाळा डिस्ट्रिक्ट कौन्सिलच्या अंतर्गत शाळा उभारल्या. आणि शाळा उभारून भाऊसाहेब थांबले नाही, तर भाऊसाहेबांनी सांगितलं की 0 ते 11 वर्ष वयोगटापर्यंत मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. जी पालक आपल्या पोरांना शाळेमध्ये पाठवणार नाही त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला माणूस म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे.
तुम्ही तुमच्या पोरांना शाळेमध्ये पाठवत नसाल तर तुमच्यावरती दंड ठोकला जाईल. पहिल्यांदा अशा प्रकारचं काम कोणीच केलेलं नाहीये, कारण त्यांना माहिती होतं. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं अत्त दीप भव. नामदेवांनी इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये सांगितलं की या देशातल्या बहुजनांचं कल्याण करायचं असेल तर कोणचा मार्ग आपल्याकडे आहे? नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. या देशातल्या वस्तीवाड्या तांड्या पाड्यामध्ये हा जो बहुजन समाज आहे, हा ज्ञान शिक्षण अमरावती जिल्हा कौन्सिलला भाऊसाहेबांनी सर्वात पहिल्यांदा सुरू केलं. आणि आपल्याला ऐकून नवल वाटेल, कदाचित आपल्या ऐकण्यात नसेल, पण 1930 मध्ये भारताचा जो पूर्ण लिटरसी सर्वे आला त्यामध्ये अमरावती जिल्हा साक्षरतेच्या क्षेत्रामध्ये नंबर 2 वरती नेऊन ठेवण्याचं काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांचे, राजेश्री शाहू महाराजांचे वारस कसे ठरतात? 1,00,000 रुपये खर्च करून गावागावामध्ये पाणवठे विहिरी उभ्या केल्या आणि त्या विहिरी आणि पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले केले. बांधवांनो, या ठिकाणी मुली फार शांत बसलेल्या आहेत. आपण या ठिकाणी जे मुलं बसलेले आहात ना, आपण भाऊसाहेबांकडनं काय अंतःप्रेरणा घेतल्या पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं वाचनाचं वेळ होतं, भगतसिंगांना ज्या प्रकारे मृत्यूच्या अंतक्षेपर्यंत केवळ आणि केवळ वाचनाचं वेळ होतं, आणि व्याख्यान आणि प्रवास सुरू असल्यामुळे घसात जरा त्रास देतोय, आपण समजून घ्या. बांधवांनो, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांनी, म्हणजे भाऊसाहेब ज्यावेळेस लंडनला शिकायला गेलेले आहेत, एडिनबरो विद्यापीठामध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये, घरामध्ये पैका नाहीये, 10-12 वर्षाचं शिक्षण आपल्याला 3-4 वर्षामध्ये पूर्ण करायचंय. पण आम्ही आमच्या देशातल्या बहुजनांना कधीच सांगितलं नाही, अरे तुमचा पंजाब 18-18, 20-20 तास अभ्यास करायचा. आणि म्हणून भारताचे पहिले कृषी मंत्री झाले, म्हणून ते बारेट लॉ झाले, म्हणून ते डिफिल झाले, म्हणून ते यमीन संस्कृत झाले. आम्ही आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे. भाऊसाहेबांच्या अंतःप्रेरणा आमच्या मुलींना आणि आमच्या मुलांना सांगताना सांगितलं पाहिजे की भाऊसाहेब 3ऱ्या वर्गापर्यंत पापणला शिकतात आणि त्यानंतर 4थ्या वर्गाला चांदूर बाजारच्या बाजूला सोनगाव, सराटकर मामांचं गाव, 8-8 मैल पैदल चालतोय. 4थ्या वर्गातला पुरुष, 4थ्या वर्गातला एक बालक 8 मैल पैदल चालून जातो. कधी बंडीमध्ये, कधी छकड्यावरनं बसून, कधी पायदळ माती तुडवत तुडत चालतोय. शिक्षणाकरता हा संघर्ष भाऊसाहेबांना करावा लागला. बांधवांनो, आपल्या मुलांकरता मी सांगतोय की भाऊसाहेबांनी हा जो संघर्ष केला, हा संघर्ष आम्ही आमच्या पोरांच्या पुढ्यामध्ये ठेवला पाहिजे, मुलींच्या पुढ्यामध्ये ठेवला पाहिजे. कारण मुलांचे आयकॉन बदलत चाललेले आहेत, मुलांचे आयकॉन मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चालले आहे. मुलींना जर विचारला तुमचा आदर्श कोण आहे, त्या सांगतात आम्हाला दीपिका पदुकोण माहितीये, आम्हाला ऐश्वर्या राय माहितीये. माहितीये ना तुम्हाला? तुमचे आदर्श तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सलमान खान माहिती आहे, टायगर श्रॉफ माहिती आहे, पण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जीवनचरित्र बांधवांना आपल्या घरामध्ये नाहीये. आजच्या आधुनिक काळाचा मूलमंत्र आम्ही आमच्या मुलांना सांगितलं पाहिजे. हा मूलमंत्र कोणचा आहे? ज्याच्या घरामध्ये नाहीये पुस्तकांचं कपाट, भाऊसाहेबांचं जीवनचरित्र तुम्हाला सर्वांच्या घरामध्ये असलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. हे पहिलं कर्तव्य आहे. शिवपरिवारातला घटक म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या भाऊसाहेबांचं जीवनचरित्र असायलाच हवं. बांधवांनो, भाऊसाहेबांनी किती काळ अभ्यास केला, कारण भाऊसाहेबांना माहिती होतं जी माणसं वाचतात त्यांची मस्तकं घडतात, ज्यांची मस्तकं घडतात ती कधीच कुणाची हस्तक होत नाही आणि कुणाही पुढे नतमस्तक होत नाही. भाऊसाहेब कधीही कुणाला शरण गेले नाही, अत्यंत स्वाभिमानी बाणाने संपूर्ण आयुष्यभर जगलेले आहेत भाऊसाहेब. आणि म्हणून भाऊसाहेबांचा हा जो जीवन प्रवास आहे, त्यानंतर हिंदी हायस्कूलला गेले, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला गेले, आणि फर्ग्युसन कॉलेजमधनं ज्यावेळेस ते एडिनबरोला जात आहेत, वडिलांनी आपल्या मुलाकरता संपूर्णच्या संपूर्ण संपत्ती गहाण ठेवली, शेती गहाण ठेवली, कारण पोराला शिक्षण मिळालं पाहिजे, पोरगा उच्च विद्या विभूषित झाला पाहिजे. बॅरिस्टर रामराव देशमुखांच्या सत्कार सोहळ्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख उपस्थित आहे आणि बॅरिस्टर रामराव देशमुखांचा मोठा सत्कार अमरावतीमध्ये संपन्न होतोय. आणि अंतःप्रेरणा जागृत झाल्या. या भाषणांमधनं, या कार्यक्रमांमधनं काय मिळतं? अशाच प्रकारच्या अंतःप्रेरणा मिळतात. बॅरिस्टर रामराव देशमुखांचा एवढा मोठा सत्कार होऊ शकतो का? तर ते फॉरेन मधनं बॅरिस्टर होऊन आलेले आहेत. मला सुद्धा जायचंय. आणि मग शामराव बाप्पू आणि राधाईला पंजाबराव म्हणतायत की मला शिकायचंय, आणि शामराव बाप्पू सगळी शेती गहाण ठेवून पंजाबरावांना एडिनबरोला पाठवतात, त्या ठिकाणी ऑक्सफर्डला पाठवतात, आणि भाऊसाहेब त्या ठिकाणी एम.ए. इन संस्कृत करतात, डिफिल डॉक्टर इन फिलॉसॉफी करतात. बांधवांनो, त्यांचा जो प्रबंध आहे तो ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर, वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास, या प्रबंधावरती 1933 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने तो पब्लिश केला. आणि आमचं दुर्दैव की 2018 पर्यंत 17 पर्यंत मराठीमध्ये तो महाराष्ट्रातल्या लोकांना उपलब्ध नव्हता. भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये तो पूर्णच्या पूर्ण ग्रंथ आज मराठीमध्ये उपलब्ध झालेला आहे. तर प्रचंड विद्या ग्रहण करण्याचं काम भैयासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन केलं, भाऊसाहेबांनी केलं. भाऊसाहेब 1926 मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा परत आले, विदर्भामध्ये परत आले, अमरावतीमध्ये परत आले, वकिली सुरू केली. वकिली करत असताना नायगावकर यांचा शाहिरी जलसा चालायचा, सत्यशोधकी जलसा चालायचा.
सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होती आणि या चळवळीला दडपून टाकण्याकरता वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती लादल्या जायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं गरिबांच्या केसेस मोफत चालवतात, भाऊसाहेबांनी सुद्धा अनेक लोकांच्या केसेस मोफत चालवल्या. आणि काय करावं भाऊसाहेबांनी? भारतामधली पहिली लक्षात ठेवा, मंदिर सत्याग्रह करण्याचं काम म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह इतिहासात सर्वांना सांगितला जातो. पांडुरंग सदाशिव साने यांनी पंढरपूरला केलेला विठ्ठल मंदिराचा सत्याग्रह हा सर्वांना सांगितला जातो. परंतु आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती असेल की पहिला मंदिर सत्याग्रह करण्याचं काम या भारतामध्ये जर कोणी केलं असेल म्हणजे 13 नोव्हेंबर 1927 आणि 14 नोव्हेंबर 1927 ला अमरावतीतल्या इंद्रभुवन नाट्य सभागृहामध्ये सर्वात पहिली अस्पृश्यता निवारण परिषद भाऊसाहेबांनी भरवली. या परिषदेला अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, हे अनन्य संबंध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, भाऊसाहेबांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुलेंच्या विचारांचे हे अनन्य संबंध आहे. विदर्भातली पहिली अस्पृश्यता निवारण परिषद भाऊसाहेब अमरावतीमध्ये भरवत आहेत, इंद्रभुवन नाट्य सभागृहामध्ये भरवत आहेत आणि त्या ठिकाणी सत्याग्रह करणार हा निर्धार व्यक्त करतात. अंबादेवी मंदिराचे विश्वस्त आहेत खापर्डे धास्ती पडलेले आहेत. हा पंजाब कुणालाच ऐकत नाही, हा पंजाबराव कुणालाच ऐकत नाही, हा मंदिरामध्ये शिरणार. मग 3 महिन्याचा वेळ मागितला जातो. या विदर्भामध्ये सर्वात पहिली अस्पृश्यता निवारण परिषद भरवण्याचं काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं हे कित्येक लोकांना माहिती आहे. पहिला मंदिर सत्याग्रह हा केव्हा झाला? आपल्या अमरावतीमध्ये सर्वात पहिल्यांदा अंबादेवी मंदिराचा पहिला मंदिर सत्याग्रह झाला 1927 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं. रायगडापासून समोर पुढे आलं की तिथे महारचं 14 तळ आहे, 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि एकंदरीत ही अस्पृश्यता निवारणाची चळवळ संबंध भारतामध्ये पसरत असताना भाऊसाहेबांनाही वाटलं की आपण सुद्धा हे काम केलं पाहिजे आणि विदर्भामध्ये अस्पृश्यता निवारणाचं पहिलं काम उभं करण्याचं श्रेय कुणाला जर जात असेल तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जातं. अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह झाला, त्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला आणि त्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराचा सत्याग्रह पांडुरंग सदाशिव साने यांच्या नेतृत्वामध्ये झाला. पण पहिला मंदिर सत्याग्रह भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये झाला. हा आम्ही सांगतोय कुठे? इतिहासामध्ये याचा उल्लेख येतो कुठे? बांधवांनो, 13 आणि 14 नोव्हेंबर या दिवशी 1927 मध्ये भाऊसाहेब मंदिर सत्याग्रह करतात आणि तिथून 12 दिवसांनी भाऊसाहेब मुंबईला जातात आणि प्रार्थना समाजामध्ये या मध्य प्रांत वराड सीपी आणि बेरार याला विदर्भ म्हटला जायचा, हा मध्य प्रांताचा भाग होता. या मध्य प्रांतातला पहिला आंतरजातीय विवाह डिकास्ट होण्याकरता, जाती अंताची लढाई लढण्याकरता. एवढं सोपं होतं का? 96 कुळी मराठ्याच्या घरामध्ये जन्माला आलेला, कदंबाच्या घरामध्ये फुललेलं हे कदंबाचं फुल आणि त्यांना एवढ्या सोयरीकी चालून येत आहेत की आपल्याला नवर वाटेल. म्हणजे वरखेडचे दादासाहेब बोके गर्भश्रीमंत माणूस आहे दादासाहेब बोके म्हणतायत, पंजाबराव तुम्ही आमच्या मुलीसोबत विवाह करणार असाल तर तुमची जी काही पूर्ण जमीन कारंजाच्या सावकाराकडे गहाण आहे ती पूर्ण जमीन आम्ही सोडून आणायला तयार आहे. इतकंच नव्हे, सयाजीराव गायकवाड, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड म्हणतायत, पंजाबराव तुम्ही आमच्या पुतणी सोबत लग्न करा, तुम्हाला वाटेल ते वतन द्यायला आम्ही तयार आहे. पण पंजाबराव म्हणतायत आपल्या वडिलांना, आईला म्हणतायत, आई आणि बाबांना सांगतायत की मला या देशासमोर आदर्श उभा करायचा आहे, जाती अंताची लढाई लढायची आहे आणि म्हणून मी जातीमध्ये लग्न करणार नाही. दादासाहेब बोके एवढं मोठं स्थळ नाकारलं जातं. सयाजीराव गायकवाडांच्या घरातली पुतणी नाकारल्या जाते आणि लग्न कुणासोबत करतात? पहिला आंतरजातीय विदर्भातला करण्याकरता भाऊसाहेब मुंबईला जात आहेत आणि लग्न कोणी लावून द्यावं? प्रबोधनकार ठाकरेंनी. याच प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य, एखाद्या समाजाचा इतिहास अत्यंत गौरवशाली असेल, अत्यंत तेजपुंज ओजस्वी पराक्रमाचा शौर्याचा असेल, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे जर करंटे जन्माला आले, त्या इतिहासाचे वाहक हे जर नपुसक जन्माला आले तर तो समाज गुलामीला अत्यंत लायक असतो. हे प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे. त्या प्रबोधनकार ठाकरेंनी प्रार्थना समाजामध्ये भाऊसाहेबांचा विवाह लावला विमलताई वैद्य यांच्यासोबत 8 लोकांच्या उपस्थितीमध्ये. एका विदर्भातल्या नामचीन व्यक्तीचा विवाह 8 लोकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आणि पंजाबराव त्यावेळेस अमरावतीला परत येतात, बडनेराला येतात, अमरावतीमध्ये येतात आणि पंजाबरावांचे मित्र म्हणतात, पंजाबराव एकट्यातच तू लग्न उरकून घेतलं, आम्हाला काही पार्टी बिर्टी देणार की नाही, आम्हाला रिसेप्शन वगैरे देणार की नाही? पंजाबराव म्हणतायत आपल्या बार काउन्सिल मधले सगळे मित्र, अमरावतीतले सगळे वकील त्या बार काउन्सिल मधल्या मित्रांना म्हणतायत की मित्रांनो तुम्हाला पार्टी पाहिजे ना, येऊन जा संध्याकाळी सिटी कोतवालीला त्या हॉलमध्ये संध्याकाळी तुमच्याकरता छान मेजवानी आणि पार्टी ठेवलेली आहे. प्रचंड ताकद लागते. म्हणजे लाख बोल क्या हुनी थोर एकची माझा कर्तबगार. बोलणारे बोलगेवढे आमच्यासारखे हजारो सापडतील पण प्रत्यक्ष कृतीतनं जगणारा एखादाच पंजाबराव सारखा माणूस जन्माला येत असतो.
एखादाच माणूस जन्माला येत असतो. पंजाबरावांनी सगळ्या मित्रांना, मित्रांची पत्नी, त्यांची मुलं सर्वांना जेवायला बोलवलं, सगळ्यांना. म्हणजे कृतीतून माणूस कशा प्रकारे जगू शकतो. पंजाबरावांनी जेवायला बोलवलं. विमलताई वैद्य आणि पंजाबराव सगळ्यांचं वेलकम करतायत. छान सुग्रात जेवण आहे. सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर सगळे फेअरवेल बाय बाय करण्याकरता ज्यावेळेस आले पंजाबराव आणि विमलताई सर्वांचा नमस्कार घेत आहेत आणि म्हणतायत, मित्रांनो, वहिनी, तुम्हा सर्वांना जेवण आहे आवडलं की नाही? आजचं जेवण कसं झालंय? सगळे मित्र म्हणायला लागले, जेवण अत्यंत उत्तम होतं, सुग्रास होतं, फार छान होतं. 1927 मधली घटना, आजपासून 100 वर्ष अगोदर. आम्ही तर हा काळ बघितला, आमच्या आजोबांच्या आजींच्या काळामध्ये अस्पृश्य समाजातला माणूस आमच्या उंबरठ्यात यायचा नाही. घराच्या कोंडवाड्यामध्ये त्यांचे ग्लास आणि त्यांचे कप वेगळी ठेवली जायचे. आजपासून 100 वर्ष अगोदर. म्हणजे त्याचा स्पर्श 15-20 वर्षापूर्वी सुद्धा या देशामध्ये चालत नव्हता. आजपासून 100 वर्ष अगोदर भाऊसाहेब काय करतायत? आपल्या मित्रांकरता पार्टी ऑर्गनाईज करतायत आणि त्या पार्टीमध्ये सगळ्यांना सुग्रात जेवण घालतायत आणि जेवण झाल्यानंतर भाऊसाहेब विचारतायत, तुम्हाला जेवण आवडलं की नाही? सगळे मित्र म्हणतायत, होय, खूप सुंदर जेवण झालेलं होतं, मजा आली. तुम्हाला माहितीये, ही पांढरी शुभ्र वस्त्र धारण केलेली मुलं जी तुम्हाला वाढणं करत आहेत, ही वाढणं करणारी मुलं कोण आहेत? पंजाबरावांनी प्रश्न विचारला. तर ही मुलं आहेत अस्पृश्य समाजातील, मेहतर समाजातील, तुमच्या घरातला मैल चावडणारी त्या जमातीतील ही मुलं आहे आणि त्यांनी तुमची वाढणं केलेली आहे. काय काय सहन करावं लागलं नसेल. म्हणजे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस मोडांना बाहेर काढलं त्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातनं भाऊसाहेबांनी पहिल्यांदा मराठा व्यायाम प्रसारक मंडळ चालू केलं छत्रपतींच्या नावाने. ते पेटून टाकण्यात आलं. 1928 ला तुम्हाला कल्पना नसेल, पण मालटेकडीच्या बाजूला भाऊसाहेब चालले असताना भाऊसाहेबांना 2दा मारून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. 2दा प्रवाहाच्या विरोधामध्ये वाहताना प्रचंड संघर्ष करावा लागतो. एकदा भाऊसाहेबांच्या अंगावरती अँबॅसिडर कार नेण्याचा प्रयत्न झाला, पण तरी सुद्धा या देशातल्या बहुजनांचं, या देशातले शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल, गुलाम, शोषित, वंचित, पीडित, आबाल, वृद्ध, स्त्रिया या सर्वांचा उत्कर्ष करण्याकरता पंजाबराव अविरत लढतायत, अविरत संघर्ष करतायत. आणि म्हणून पंजाबरावांचं स्मरण तुम्ही आम्ही सर्वांनी प्रचंड ताकदीने आजच्या या मुलांना या सर्व गोष्टींची जाणीव नाही बांधवांनो, कारण आपल्याला सगळं सहज मिळतंय, आपल्याला सहज या ठिकाणी ज्ञानार्जन करायला मिळत आहे. परंतु तो काळ किती भयानक होता. इतक्या भयानक कालखंडामध्ये हा सगळा विचार वारसा, म्हणजे राजर्षी शाहू महाराज 1902 मध्ये त्यांच्या संस्थानामध्ये मोफत शिक्षण चालू करतात आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीमध्ये पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट काउन्सिलला प्रेसिडेंट म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदा मोफत शिक्षण चालू करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आर्टिकल 340च्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये, भारतीय संविधान सभेमध्ये भाऊसाहेबांचं कार्य एवढं मोठं आहे की या देशातल्या तमाम ओबीसींना मंडल कमिशन माहिती आहे, पण काकासाहेब कालेलकर हा आयोग गठीत करण्यामध्ये किंवा या देशामध्ये अदर बॅकवर्ड फेडरेशन पहिल्यांदा सुरू करण्यामध्ये, त्यांची 2 लाखाची स्कॉलरशिप 20 लाखापर्यंत नेण्यामध्ये 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत भांडून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या देशामध्ये ओबीसी नावाचा घटक सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तेली आहे, माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, कोस्ती आहे, कुणबी आहे, ही सगळी जात जी आहे ही सुद्धा उपेक्षित आहे. त्यांच्या शिक्षणाकरता आपण स्कॉलरशिप दिली पाहिजे. पंडित नेहरूंसोबत भांडतायत. 2 लाखांची तरतूद फक्त तुम्ही केली आहे. 2 लाखामध्ये संपूर्ण भारतातल्या ओबीसींना शिकवणं शक्य नाहीये. आणि बाबू जगजीवन राम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अदर बॅकवर्ड फेडरेशन स्थापन केलं आणि या फेडरेशनच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा ओबीसींना शिक्षणामध्ये स्कॉलरशिप देण्याचं काम भाऊसाहेबांच्या माध्यमातून झालं. ओबीसी मुलं शिकायला लागली. आर्टिकल 340च्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये काम करतायत आणि बाबासाहेब आणि भाऊसाहेब अत्यंत जवळचे मित्र आहेत. मी तुम्हाला हा जो मी छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली याचे कारण आहेत बांधवांनो. म्हणजे हा इतिहास कधीच भारताच्या समोर आला नाही, कधीच नाही. राजश्री शाहू महाराजांपासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, महात्मा फुल्यांपासून भाऊसाहेबांचे संबंध कसे अन्योन्य आहेत. याही पलीकडे मी जे बोललो, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, तुम्हाला माहिती आहे शहाजीराजे भोसले कुठे गेलेले होते? बंगळुरूला, कर्नाटकामध्ये. आणि कर्नाटकामध्ये त्याच ठिकाणी शहाजीराजांचा मृत्यू झालेला आहे. आणि भाऊसाहेब पंजाबराव ज्यावेळेस पहिल्यांदा 1952 मध्ये कृषी मंत्री पदाची शपथ घेतात, कर्नाटकच्या दौऱ्यावरती जातात, भाऊसाहेबांना जाणीव आहे की या महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. स्वराज्याचे संकल्पक हे त्यांचे वडील आहेत शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसलेंची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि ज्या प्रकारे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, आम्हाला कधीच इतिहास सांगितला जात नाही. पहिल्यांदा शहाजीराजांच्या समाधीचा शोध माझ्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी घेतला. शहाजीराजांच्या समाधीचा शोध घेऊन भाऊसाहेब थांबले नाही. ती समाधी दुरावस्थेमध्ये पडलेली आहे. आणि मग त्या डिस्ट्रिक्ट मधल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला भाऊसाहेब बोलवतात.
खिशातले 1000 रुपये, त्या काळामधले 1952चे 1000 रुपये, ते सरकारी निधीतनं नाही, स्वतःच्या निधीतनं 1000 रुपये भाऊसाहेब कलेक्टरच्या हातामध्ये ठेवतात आणि कलेक्टरला सांगतायत हे स्वराज्य संकल्पक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत आणि त्यांची ही समाधी अशा दुरावस्थेमध्ये नकोय, त्याची डागडुजी झाली पाहिजे, त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे, समाधी उत्तम दर्जामध्ये असली पाहिजे आणि राजर्षी शाहू महाराजांची, आपल्या शहाजीराजांची समाधी बांधून घेण्याचं काम डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं. हे इतकं मोठं काम आहे. आर्टिकल 340, 341 आणि 342च्या संदर्भात संबंध भारतामध्ये चर्चा होते, सगळ्या भारतामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीची पूर्ण प्रक्रिया करत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब इतके जवळचे मित्र आहेत, अत्यंत ताकदीचे मित्र आहे. मी तुम्हाला सांगितलं की विदर्भातली पहिली अस्पृश्यता निवारण परिषद बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भाऊसाहेबांनी भरवली. याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिल्यांदा मजूर पक्षाची स्थापना केली, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पण सगळ्यात पहिल्यांदा मजूर पक्ष स्थापन केला बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि या मजूर पक्षाचे विदर्भाचे सेक्रेटरी जनरल कोणाला नियुक्त केलं होतं? मजूर पक्षाचे पहिले प्रमुख विदर्भाचे जर कोणी असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण विदर्भाची जबाबदारी बाबासाहेबांनी कोणाच्या खांद्यावर टाकली? पंजाबरावांच्या खांद्यावरती टाकली. म्हणजे पंजाबराव आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे अनन्य संबंध राहिलेले आहेत. बाबासाहेब ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणावरती चर्चा चालू आहे, भाऊसाहेब अस्वस्थ असायचे की या देशामध्ये शेड्यूल कास्टला रिझर्वेशन मिळणार, शेड्यूल ट्राईबला रिझर्वेशन मिळणार. भाऊसाहेबांना वाटतंय की या देशातला जो कुणबी आहे, या कुणबी म्हणजे फक्त कुणबी हा जातीवाचक शब्द नाही आहे, या मातीमध्ये एक दाणा पेरणारा, एक बी पेरणारा, एक रुजवण करणारा शुक्राणूची आणि त्या बियातनं 1000 दाणे जन्माला घालणारा जो शेतकरी आहे हा अत्यंत उपेक्षित आहे, त्याला सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तशा प्रकारच्या कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये जर तुम्ही वाचलं, भाऊसाहेबांनी प्रचंड मागण्या ठेवलेल्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांच्या पोरांकरता रिझर्वेशन असलं पाहिजे, शिक्षणात रिझर्वेशन असलं पाहिजे, 7-12वरती त्याला मोफत सगळं मिळालं पाहिजे, अनेक मागण्या ठेवल्या. त्या मागण्या मंजूर होत नव्हत्या. पण किमान भाऊसाहेबांची अपेक्षा होती की माझ्या ओबीसींच्या वाट्याला सुद्धा थोडंफार रिझर्वेशन आलं पाहिजे. आणि काय योगायोग आहे, आर्टिकल 340 मंजूर झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊसाहेबांना भेटायला आले. भाऊसाहेब व्यथित आहे. बाबासाहेब म्हणतायत, पंजाबराव तुम्ही का व्यथित आहेत? कारण हे सगळे दत्त जनपथवर राहायचे, त्या ठिकाणी दिल्लीला एकाच रोवणी राहायचे. तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भाऊसाहेबांना भेटायला आले आणि भाऊसाहेबांना म्हणतात, भाऊसाहेब पंजाबराव तुम्ही का व्यथित आहेत? तर ते म्हणतायत, बाबासाहेब मला माहिती आहे संविधान सभेमध्ये काय चर्चा चालू आहे, शेड्यूल कास्ट करता रिझर्वेशन असणार आहे, शेड्यूल ट्राईब करता रिझर्वेशन असणार आहे, माझ्या ओबीसी बांधवांचं काय, या अदर बॅकवर्ड कास्टचं काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, पंजाबराव तुमच्या काळजामध्ये काय चालू आहे, तुमच्या वेदना काय, तुमच्या हृदयामध्ये जे काही चालू आहे ते सगळं या हृदयीचे त्या हृदय आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलंय. आणि भाऊसाहेब तुमच्या माहिती करता सांगतो, आज पहिल्यांदा आर्टिकल 340 मंजूर मी करून घेतलंय, ओबीसीचं रिझर्वेशन पहिले टाकलंय, त्यानंतर 341 आलंय, त्यानंतर 342 आलेलं आहे. म्हणजे एससी नंतर आला, एसटी नंतर आला, ओबीसीचं रिझर्वेशन पहिल्यांदा आणलं. कारण भाऊसाहेब मला तुमच्या व्यथा आणि वेदना माहिती आहे, तुम्ही काय बोलताय हे मला सगळं जाणीव होती. हे ताकदीचे संबंध राहिलेले आहेत भाऊसाहेबांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वोट ऑफ थँक्सचं जे स्पीच दिलेलं आहे 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सुपूर्द करण्याच्या आदल्या दिवशी 25 नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की या संविधानाची निर्मिती करताना मला फार त्रास झाला नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आणि नंतर एक वाक्य बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, पंजाबराव बरं झालं आपण या संविधान सभेमध्ये होतात, आपण जर नसता तर कदाचित ही संविधान सभा मुक्या बहिऱ्यांची सभा झाली असती. एवढे प्रश्न, एवढ्या डिबेटमध्ये भाऊसाहेब पार्टिसिपेंट झाले, अनेक प्रश्न उपस्थित केले, अनेक मागण्या त्या ठिकाणी रेटल्यात. आणि म्हणून भाऊसाहेबांचं संविधान निर्मितीमधलं योगदान आणि बाबासाहेब आंबेडकरांचे रिलेशन हे अत्यंत स्ट्रॉंग राहिलेले आहेत. आणि म्हणून भाऊसाहेब हे खऱ्या अर्थाने वैचारिक वारस ठरतात. बांधवांनो, 1930ला भाऊसाहेब ज्यावेळेस मध्य प्रांत वराडमध्ये निवडून आले, म्हणजे आमदार म्हणून निवडून आले, MLA म्हणून निवडून आले, ब्रिटिश पार्लमेंटरी बोर्डावरती ज्यावेळेस गेले मध्य प्रांत वराडमधनं, काय करावं भाऊसाहेबांनी? मी तुम्हाला सांगतो बांधवांना, आज सुद्धा या भारतामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये एक माईचा लाल नेता जे काम करू शकत नाही, आज सुद्धा भाऊसाहेबांनी 100 वर्षा अगोदर केलो. म्हणजे 1932 मध्ये आपल्यापैकी कोणाला जाणीव नसेल, सर्वात पहिली भारतातली कर्जमाफी कोणी केली माहितीये तुम्हाला? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी कशी केली? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्वात पहिली कर्जमाफी केली. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज महाजन आहेत, सावकारकी आहे त्यांच्याकडे, अनेक गावाचे शेती गहाण खतं त्यांच्याकडे पडलेले आहेत. आणि ते गहाण खत वारसा हक्काने ज्यावेळेस त्यांच्याकडे आले, 2 भाग करून समान कागद बुडविले उदकात, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ती गहाण खतं फाडली आणि इंद्रायणी नदीमध्ये बुडवले.
त्यानंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि आता 19व्या शतकातली सर्वात पहिली कर्जमाफी देण्याचं काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलेलं आहे आणि म्हणून जागतिक कृषी क्रांतीचे प्रणेते ठरतात भाऊसाहेब. वीर उत्तमराव मोहिते त्यांना एक सिद्धांत, एक विचार का म्हणतात. आमच्या भारतातल्या तमाम लोकांना कार्ल मार्क्स माहितीये. मी हे सगळे वाक्य वाचत असताना असं वाटायचं की हे किती भयानक आहे. म्हणजे कार्ल मार्क्सनी दास कॅपिटल मधनं एक थेअरी मांडली. आपल्या महिला मुलींना किंवा या मुलांना कळणार नाही, पण दास कॅपिटल मधनं एक थेअरी मांडलेली होती कार्ल मार्क्सनी आणि त्या थेअरी नंतर कार्ल मार्क्सला डोक्यावर घेतलं गेलं. सगळ्या जगभरामध्ये कार्ल मार्क्स वाचला गेला आणि मार्क्सिझम संपूर्ण जगभरामध्ये पसरला. कार्ल मार्क्स म्हणतायत की जगभरातल्या श्रमिकांचं शोषण करून भांडवल तयार होतं. जगभरातल्या श्रमिकांचं शोषण करून भांडवल तयार होतं आणि त्यानंतर भांडवलशाही जन्माला येते. भांडवलशाही श्रमिकांचं शोषण करत राहते, भांडवल निर्माण करत राहते आणि सत्ता गाजवत राहते. आणि म्हणून भांडवलशाहीच्या विरोधामध्ये तमाम श्रमिकांनी लढा उभारला पाहिजे. त्यालाच कम्युनिझम म्हणतात, त्यालाच मार्क्सिझम म्हणतात. हा थेअरी कोणी मांडली? कार्ल मार्क्सनी मांडली. माझ्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्याच्या पलीकडची थेअरी मांडली आहे बांधवांनो. ज्यावेळेस 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना भाऊसाहेब करतायत, त्यावेळेचे भाऊसाहेबांचे भाषण जर वाचले, ऐकले तर तुम्हाला कल्पना येईल. भाऊसाहेब म्हणतायत की जगाची सर्वात पहिली संस्कृती ही कुठली आहे तर कृषक संस्कृती आहे. जगात सर्वात पहिल्यांदा कुठली संस्कृती जन्माला आली असेल तर कृषकांची संस्कृती. निवृत्तीने पहिल्यांदा दाणं पेरलं आणि त्या दाण्यातनं जगभरामध्ये शेती जन्माला आली. शेती करायला लागले. या शेतकऱ्यांचं शोषण करून, या शेतीचं शोषण करून भांडवलशाही व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून जगभरातल्या तमाम शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे आणि भांडवलशाहीच्या विरोधामध्ये, राजसत्तेच्या विरोधामध्ये, धर्मसत्तेच्या विरोधामध्ये आपले बाहू खोचले पाहिजे. भाऊसाहेब म्हणतायत की जगभरातल्या कृषकांनी एकत्र आलं पाहिजे. मला सांगा, आता कार्ल मार्क्सचा सिद्धांत मोठा आहे कारण श्रमिक नंतरच्या काळात आले. भाऊसाहेब किती म्हणजे द्रष्टे पुरुष होते, काळाच्या पलीकडे बघणारे होते की जगाची संस्कृती कृषक आहे आणि कृषकाचं शोषण करून भांडवलशाही जन्माला आली असते. आज सुद्धा वर्तमान व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं, मोठ्या प्रमाणामध्ये कृषकांचं शोषण चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शोषणातनंच भांडवलशाही आणि राजसत्ता, धर्मसत्ता तुमच्या आमच्या सर्वांवरती राज्य करतायत. आणि म्हणून भाऊसाहेबांचं जे कार्य होतं, या देशातली शिक्षण सत्ता असेल, अर्थसत्ता असेल, प्रचार प्रसार माध्यम सत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, या तमाम सत्ता आपल्या हातामध्ये आल्या पाहिजे. म्हणून भाऊसाहेब चूप बसलेले नाहीयेत. मी मैत्रिणींनो, तुम्हाला कल्पना नसेल पण हाही इतिहास आम्ही कधी सांगितला जात नाही. भाऊसाहेब ज्यावेळेस एडिनबरोला आहे, ऑक्सफर्डला आहे, त्यावेळेस काही मोबाईल नव्हता, फोन सुद्धा नव्हता, टेलिग्राम पाठवावा लागायचा, पत्र पाठवायला लागायचं आणि शामराव बापूंना लिहिता वाचता येत होतं, राधाबाईला लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणजे ज्या प्रकारे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सावित्री आईला, आपल्या पत्नीला, अर्धांगिनीला, पूर्णांगिनीला लिहायला वाचायला शिकवलेलं आहे, बांधवांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. राधा आईला वाचता लिहिता येत नव्हतं. 6 वर्ष आपला पोरगा फॉरेन मध्ये राहिलाय. त्या पोरासोबत आंतर संवाद, या हृदयचा संवाद त्या हृदय पोहोचवायचा कसा. आणि म्हणून पंजाबरावांनी आपल्या आईला पत्र लिहिलंय, आई तुला मला जर बोलायचं असेल, तुझ्या भावना व्यक्त करायच्या असेल, तुला लिहिता वाचता आलं पाहिजे, तू लिहिणं वाचणं शिकू शकतेस. आणि राधा आई 1921 मध्ये अक्षर गिरवायला सुरुवात करते आणि स्वतःच्या हाताने लिहिलेली पत्र पंजाबरावांना पाठवते. ही क्रांती नाहीये? म्हणजे एका पुरुषाने आपल्या आईला लिहायला वाचायला शिकवलेलं आहे. अनेक गोष्टी क्रांतिकारक भाऊसाहेबांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यातलं 1932चं कर्जलवाद बिल, 1932 मध्ये मांडलेलं देवस्थान संपत्ती अधिग्रहण बिल, काय ताकदीचं बिल होतं. म्हणजे भारतातले तमाम शंकराचार्य एकवटले भाऊसाहेबांच्या विरोधामध्ये. या मध्य प्रांत वराड मधले तमाम नेते एकवटले की पंजाबराव हा धर्मद्रोही झालेला आहे, हा धर्म भ्रष्ट करायला निघालेला आहे, हा मंदिराच्या संपत्तीचं अधिग्रहण करतोय. काय मागणी होती भाऊसाहेबांची? आज सुद्धा ती मागणी मान्य होत नाही. या देशातल्या मठा मंदिरांमध्ये करोडो अरब रुपये पडलेले आहेत आणि दुसरीकडे या देशातला शेतकरी भुकेने भूकबळी जातोय. हंगर इंडेक्स मध्ये भारत खाली जातोय. टीसभर पोटाची खळगी भरण्याकरता आज सुद्धा लोकांना अन्न मिळत नाही, कुपोषणाने बळी चाललेला आहे. असं असताना भाऊसाहेब त्यावेळेस म्हणतायत की या मठा मंदिरांमध्ये पडलेला पैसा मला बाहेर काढायचा आहे आणि मूलभूत सुविधा, शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, या सुविधा मला उभ्या करायच्या. त्याकरता हे बिल मंजूर झालं पाहिजे. 1932 पासून आज तागायत एकही माईचा ते बिल मांडू शकलं नाही बांधवांनो. आणि म्हणून अशा अनेक प्रसंग, अनेक दृष्टांत, म्हणजे एवढ्या ताकदीचे दृष्टांत आहेत बांधवांनो की आज भारतातला तमाम शेतकरी, या तमाम शेतकऱ्यांनी भाऊसाहेबांना खरं म्हणजे डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे, डोक्यात घातलं पाहिजे आणि डोक्यातून आपल्या जनुकांमध्ये उतरवलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांचं पोट कल्याण होईल. आज संबंध महाराष्ट्राला भाऊसाहेब म्हणजे फक्त शिक्षण महर्षी म्हणजे माहिती, पण सत्यशोधक भाऊसाहेब. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी निर्मिक नावाची संकल्पना दिली आणि पहिला सत्यशोधक विवाह कोणी केला?
पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिबा फुलेंचा धर्मानुसार सत्यशोधक पंथानुसार पहिला विदर्भातला सत्यशोधक विवाह भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलाय. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचे वारसदार भाऊसाहेब ठरतात. असे अनेक प्रसंग. मला माहिती आहे तुमचा अधिक अंत पाहणं योग्य नाहीये. मी बोलायला कितीही वेळ बोलू शकतो कारण भाऊसाहेबांचं जीवनचरित्र इतकं मोठं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला माहिती आहे तुमच्या संयमाचा बांध सुटतो आहे कारण सकाळी 12 वाजतापासून तुम्ही आला असाल आणि गावखेड्यामध्ये सुद्धा तुम्हाला जायचं असेल. पण माय मावल्यांनो, तुम्हाला मी एवढंच सांगेन, त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी सांगितलं, सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावाच्या पर्जन्याने भरून टाकू आरे. हे सद्भावाचं पर्जन्य घराघरामध्ये निर्माण झालं पाहिजे याकरता या महामानवांनी आपलं आयुष्य खर्च घातलेलं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्याचं पोटकल्याण करायचं असेल, भाऊसाहेब आम्ही वाचले पाहिजे. आम्ही समजून घेतलं पाहिजे की भाऊसाहेब 8 मैल पायदळ चालायचे, 18 तास अभ्यास करायचे. काय सुंदर प्रसंग आहे. म्हणजे पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला भाऊसाहेब शिकायला असताना एक प्राध्यापक त्या हॉस्टेलमध्ये येतात आणि ते प्राध्यापक भाऊसाहेबांना कोडं सोडवायला देतात. रात्री 7:30-8 वाजता जेवण झाल्यानंतर, तुमच्यासाठी सांगतोय मी, कोडं सोडवायला देतात. आपल्या समोरच्या समस्यांची उकल झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, हा भाऊसाहेबांचा स्वभाव होता. रात्री 10-11 वाजता ते प्राध्यापक परत येतात हॉस्टेलमध्ये आणि बघतायत की कोणी कोडं सोडवलंय का. सगळे पोरं निश्चित पडलेले आहेत, झोपलेले आहेत, कोणीच कोडं सोडवलेलं नाहीये. मात्र पंजाबराव रात्रभर बसलेला आणि सकाळी 4:30-5 वाजता पंजाबराव हातात ती वही आणि चोपडं घेऊन प्राध्यापकांच्या समोर जातात आणि म्हणतात, हे कोडं मला आत्ता सुटलंय. रात्रभर एखाद्या समस्येची उकल करण्याकरता भाऊसाहेब जागृत राहायचे. बांधवांनो, इतकं मोठं काम भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या भारतामध्ये झालेलं आहे. इतकं मोठं म्हणजे भाऊसाहेबांची कृषी प्रदर्शनी हा एक स्वतंत्र विषय, हा इतका मोठा स्वतंत्र चिंतनाचा विषय की जगभरातल्या लोकांनी भाऊसाहेबांना त्या कृषी प्रदर्शनीनंतर डोक्यावर घेतलं. सलग 3 महिने चालणारी जगातली सर्वात मोठी कृषी प्रदर्शनी, न भूतो न भविष्यती, अशा प्रकारची कृषी प्रदर्शनी भरवण्याचं काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं. त्या काळात भारताची लोकसंख्या 35 कोटी आहे आणि कृषी प्रदर्शनीला व्हिजिट देणारे लोक किती आहेत? 2 कोटी लोकांनी कृषी प्रदर्शनीला व्हिजिट दिली. कृषी प्रदर्शनीला व्हिजिट देण्याकरता जी तिकीट होती, त्या तिकिटाच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी 50 लाख रुपयाचा फंड गोळा केलेला होता. 50 लाख रुपये. आणि हा फंड, हा कृषक फंड जमा करायचा आणि त्यातनं शेतकऱ्यांचं उत्थान करायचं, म्हणजे किती दिव्य दृष्टी होती भाऊसाहेबांची. आणि त्या काळाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की 1959-60 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 1959 ला ही कृषी प्रदर्शनी सुरू झाली. 11 मार्चला त्या कृषी प्रदर्शनीचा समारोप झाला. ही कृषी प्रदर्शनी जवळजवळ 3 महिने चालत असताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जी प्रतिभा आहे, त्यांची जी प्रतिष्ठा आहे आणि त्यांची जी प्रसिद्धी आहे, ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढे सरकलेली होती. म्हणजे जगभरातले नेते भारतात आल्यानंतर पहिल्यांदा कोणाला विचारत होते? पंजाबराव देशमुखांना विचारत होते. जग नवलमध्ये पडलेला आहे. 1945 ला शेवटचा प्रसंग सांगतो. 1945 ला सेकंड वर्ल्ड वॉर झालं, दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर जग विभागला गेलं. एक रशिया आणि एक अमेरिका, या 2 सत्ता केंद्रांमध्ये जग विभागला गेलेला आहे. आणि संपूर्ण जगाला माहिती आहे की रशिया आणि अमेरिका कधीच एकत्र येऊ शकत नाही. पण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जगाला समजावून सांगितलं होतं की शेतकऱ्यांकरता संपूर्ण जगातल्या लोकांनी एकत्र येणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून इनॉग्रेशन सेरेमनी, उद्घाटन समारंभाला डॉक्टर राजेंद्र प्रसादांसोबत कोण उपस्थित आहे? रशियाचे प्रेसिडेंट उपस्थित आहे. आणि समारोपीय कार्यक्रमाला अमेरिकेचे प्रेसिडेंट उपस्थित आहे. आणि त्यावेळी जगभरातले पत्रकार भाऊसाहेबांना प्रश्न विचारतात. पंडित जवाहरलाल नेहरू डोकं खाजवतात, भाऊसाहेबांना प्रश्न विचारतात, हे तुम्ही कसं करून दाखवलं? अत्यंत प्रचंड प्रतिभा संपन्न असणारा माणूस, इंग्रजीवरती प्रचंड प्रभुत्व असणारा माणूस. म्हणजे त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर, हा सुद्धा का लिहिला असेल हा प्रश्न पडतो ना. 1925-26 मध्ये हा प्रबंध लिहितात. प्रबंध लिहून भारतात आल्याबरोबर सर्वात पहिलं काम काय करतात भाऊसाहेब? शेतकरी संघाची स्थापना आणि मंदिर सत्याग्रह. म्हणजे एकीकडे वैदिक मीमांसा करायची. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, येऱ्या गवयाने बाबा भारमाता, तुका जरी सहज बोलतो आणि त्याचे घरी वेदांत वाहते पाणी, सांगू जाणती शकुन भूत भविष्य वर्तमान, त्याचा आमाशी घंटा तुकोबा म्हणतायत. गाळून या भेद प्रमाण मांडू आम्ही वेद, वेदातले भेद बाहेर काढू आणि त्यानंतर वेदाला प्रमाण मांडू. या वेदाचं अध्ययन आपण केलं पाहिजे. वेदांमध्ये जी भेद आहेत. आणि म्हणून भाऊसाहेबांचं वाक्य आहे इंद्रभवन टॉकीज मध्ये, त्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये भाऊसाहेब काय म्हणतायत? ही वर्णव्यवस्था म्हणजे रांजणांची उतरंड आहे आणि उतरण अर्ज विनवण्या करून संपणारी नाही आहे. ही उतरण जर संपणार नसेल तर मी लाथा मारून हे वर्णव्यवस्थेचे, जात व्यवस्थेचे रांजण फोडल्याशिवाय राहणार नाही. भाऊसाहेबांचं वाक्य आहे.
भाऊसाहेबांचे अनेक कोट आहेत बांधवांनो. आणि म्हणून वीर उत्तमराव मोहिते जे म्हणायचे, भाऊसाहेब हा एक विचार आहे, तो एक सिद्धांत आहे, तो एक लढा आहे. तो लढा थांबला म्हणून शेतकऱ्यांची अवनत अवस्था झालेली आहे बांधवांनो. असंख्य गोष्टी सांगायचो म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी एक विमलताई मोहिते यांना राज्यसभेवरती नेण्याकरता सुद्धा भाऊसाहेबांनी काय काय केलं असेल. म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला MA करायचं, लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला बाराट लॉ करायचं, लग्न झाल्यानंतर जेवढ्या फेमिनिस्ट मुवमेंट भारतामध्ये आहे आणि आपल्या बायकोला सांगायचं तुला फक्त घरामध्ये चूल भांडी आणि आपलीच गाडी आपलीच माडी एवढं करण्याकरता आणलेलं नाहीये, तुला या महिलांचे लढे उभारले पाहिजे. आणि बायकोला सुद्धा स्त्रियांच्या मुवमेंटमध्ये उभा करतोय हा माणूस आणि राज्यसभेपर्यंत पोहोचवतोय. अशा अनेक पैलूतून म्हणजे मला भैयासाहेबांचं जे वैदिक मीमांसा आहे त्याच्यामध्ये एक वाक्य फार सुंदर आलेलं आहे की भाऊसाहेब म्हणजे कसे आहेत तर 7 आंधळे बसलेले असतात आणि त्यांच्या समोरून ऐरावत म्हणजे हत्ती चाललेला असतो. त्या हत्तीच्या ज्या अवयवाला त्या अंध व्यक्तीचा हात लागतो त्या प्रकारे तो प्रिडिक्ट करतो, त्या प्रकारे तो कल्पना करतो की हा ऐरावत कसा असेल, हा हत्ती कसा असेल. पहिल्या आंधळ्या व्यक्तीचा हात कानाला लागतो, त्याला वाटतं हत्ती सुपासारखा आहे. दुसऱ्या व्यक्तीचा हात त्याच्या शेपटाला लागतो, आपल्या आंधळ्या व्यक्तीचा हात शेपटाला लागतो, त्याला वाटतं हा हत्ती कसा आहे, सापासारखा आहे. तिसऱ्या व्यक्तीचा हात त्याच्या पायाला लागतो, त्याला वाटतं एखाद्या खांबासारखा आहे. पण प्रत्यक्ष कुणीही सांगू शकत नाही कारण 7 लोक आंधळे आहेत, त्यांना कळत नाही तो ऐरावत कसा आहे. तो एक अत्यंत मोठा महाकाय प्राणी आहे. भाऊसाहेबांचं जीवनचरित्र सुद्धा तसंच आहे. जेवढ्या पदरांना आपण हात घालतोय आपल्याला वाटतं फक्त भाऊसाहेब तेवढेच आहे, पण सत्य शोध की भाऊसाहेब कोण होते आम्हाला माहिती पाहिजे. आझाद हिंद सेनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांसोबत भाऊसाहेबांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आम्हाला माहिती पाहिजे. 1942 ला महात्मा गांधींनी क्विट इंडिया मुवमेंट चालू केली आणि चरखा संघ अमरावतीमध्ये भाऊसाहेब उभे करतायत. श्रद्धानंद बोर्डिंग नागपूर आणि अमरावतीचे सगळे पोरं क्विट इंडिया मुवमेंट मध्ये पार्टिसिपेट करतायत. महात्मा गांधींचे फॉलोअर म्हणून भाऊसाहेब आम्हाला माहिती पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील, हे नाना पाटील ज्यावेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रति सरकार गावागावामध्ये उभे करणारे भाऊसाहेब आम्हाला पाहिजे, माहिती पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातलं भाऊसाहेबांचं योगदान आम्हाला माहिती पाहिजे. संविधान निर्मितीमधलं भाऊसाहेबांचं योगदान आम्हाला माहिती पाहिजे. शेतकऱ्यांच्या संदर्भातलं योगदान भाऊसाहेबांचं आम्हाला माहिती पाहिजे. असे अनेक अनेक पैलू भाऊसाहेबांच्या जीवनचरित्राला आहे बांधवांनो. हे सगळेच्या सगळे तास 1.5 तासामध्ये आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करणं सांगणं हे सोपं नाहीये. त्यातल्या त्यात ही जी मुलं बसलेली आहेत खरं म्हणजे ती सकाळपासून बसलेली आहेत. पण बांधवांनो आणि मुलींनो मी तुम्हाला सांगेन आपण सुद्धा मोठी स्वप्न बघितली पाहिजे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म अत्यंत ग्रामीण भागामध्ये पापड सारख्या छोट्या गावामध्ये झाला, पण उत्तुंग स्वप्न बघितली, मोठी स्वप्न बघितली. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबिटेबल फो, टू बिअर द अनबिअरेबल सॉरो. कितीही दुःख वाटायला आले तरी ते पचवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. मला मारून टाकण्याचा कितीदा प्रयत्न झाला पण सत्याशी कास धरून मी एकनिष्ठपणे लढत राहणार आहे. कारण त्यांना माहिती होतं समाजाच्या अधपतनाला कारण आहे ती म्हणजे मूल्यांचा ऱ्हास होतोय, विचारांचा ऱ्हास होत आहे. आणि मूल्य आणि विचार आपण गावागावामध्ये पेरले पाहिजे. यासाठी भाऊसाहेबांनी काय काय कामं नाही केले हो. प्रचंड ताकदीची कामं केलेली आहे, अस्पृश्यता निवारण परिषदेपासून हौद खुला करण्यापर्यंत. आणि म्हणून या सगळ्या पैलूंचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्यांचा जो ग्रंथ आहे आता भैयासाहेबांच्या म्हणजे भैयासाहेबांनी तो इनिशिएटिव्ह घेतला. आता तर लोक चळवळीचं साहित्य सुद्धा भाऊसाहेबांच्या स्वरूपामध्ये मोठं आलेलं आहे. पण अजूनही भाऊसाहेबांच्या जीवनचरित्रावर त्या प्रत्येक पैलूंवरती स्वतंत्र पुस्तक यावं, अधिक संशोधन व्हावं असं मला काळजातनं वाटतं. भाऊसाहेब कृषी मंत्री म्हणून सुद्धा मोठं काम म्हणजे मधुमक्षिका पालन पासून तर आपल्याला कल्पना नसेल पण ग्रीन रिव्होल्युशन, पिंक रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन आपण जे काही बघतोय या संकल्पना भाऊसाहेबांच्या आहे. आज भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी खरेदी विक्री संघ दिसत आहे भाऊसाहेबांनी आहे. पहिली कोऑपरेटिव्ह बँक 1959 ला ज्या आज आपल्याला कोऑपरेटिव्ह बँका दिसत आहेत, पहिली कोऑपरेटिव्ह बँक शेतकऱ्यांकरता स्वतंत्र बँक उभा करण्याचं काम भाऊसाहेबांनी केलंय. भाऊसाहेब जर नसते बांधवांनो तर या देशातल्या शेतकऱ्यांचं काय झालं असतं. पण दुर्दैव आहे आमचं की या देशातल्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब माहित नाही. आणि म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे की भाऊसाहेबांचं जीवित कार्य घराघरापर्यंत, वस्तीवाड्या तांड्यापर्यंत नेण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण भाऊसाहेबांच्या जीवित चरित्रामध्ये ते स्फुल्लिंग चितवण्याचं सामर्थ्य आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेल की भाऊसाहेब ज्याप्रमाणे मोठा अभ्यास करायचे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पापडला जन्माला येऊन जर ऑक्सफर्डमध्ये जात असाल 1933 मध्ये ऑक्सफर्ड त्यांचं पुस्तक पब्लिश करत असेल तर आपल्याकरता सुद्धा ते सगळं शक्य आहे. अशक्य असंच काहीच नाही या जगामध्ये, अशक्य काहीच नाही आहे. रहनुमाओं के दुआओं पे फिदा है ये दुनिया, इस बहकती हुई दुनिया को संभालो यारो. रहनुमा म्हणजे ही लोक ज्या लोकांनी आपली पूर्ण हयात शिवाजी, शाहू फुले, आंबेडकरांपासून कर्मयोगी गाडगे महाराजांपर्यंत सबंध हयात तुम्हा सर्वांच्या कोट कल्याणाकरता खर्च घातली ही माणसं रहनुमा आहे. रहनुमाओं के दुआओं पे फिदा है ये दुनिया, इस बहकती हुई दुनिया को संभालो यारो. अरे कौन कहता है कि आकाश में सुराग हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. भाऊसाहेबांनी तो उचलला ना. भाऊसाहेबांनी पहिले स्वतः अध्ययन केलं
प्रचंड ज्ञान ग्रहण केलं आणि त्यानंतर समाज उद्धार, समाज प्रबोधन आणि समाज उत्क्रांती करता भाऊसाहेब अग्रेसर झाले, पुढे निघाले. बांधवांनो, अनेक प्रसंग आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगे महाराज आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या त्रिकूट लोकांचा इतका ताकदीचा संबंध आहे. तो पुन्हा कधी संधी जर मिळाली, म्हणजे गाडगे महाराज खराटा आणि खंजेरीच्या निनादातलं चालतं बोलतं विद्यापीठ, कानामध्ये फुटकी कवडी, डोकावरती खापर, अंगावरची वेगवेगळ्या चिंधड्या पांघरलेला हा एवढं मोठं ज्ञानपीठ हे कधीच कुठल्याच मंदिरात गेलं नाही. कोणत्या दगडासमोर झुकलं नाही, कुणाच्या समोर वाकलं नाही, कुणाला नतमस्तक झालंच नाही. कर्मयोगी गाडगे महाराज जर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या चरणावरती 1952 मध्ये अमरावतीच्या भर रस्त्यात हजारो लोकांच्या गर्दीमध्ये पंचवटीतून मार्ग काढत काढत येत असतील आणि पंजाबराव देशमुखांच्या चरणावर डोकं ठेवत असतील, आम्ही समजून घेतलं पाहिजे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा किती मोठा माणूस होता. आणि म्हणून भाऊसाहेबांना समजून घेत असताना मोडांनी, म्हणजे व्ही कोलत्यांनी लिहिलं, अनेक लोकांनी त्यानंतर सुदाम सावरकरांनी लिहिलं. सुदाम सावरकर म्हणतायत की भाऊसाहेबांना विदर्भाच्या परिप्रेक्षामध्ये, महाराष्ट्राच्या परिप्रेक्षामध्ये किंवा भारताच्या परिप्रेक्षामध्ये बघून जमणार नाही. जगाच्या क्षितिजावरनं भाऊसाहेबांच्या जीवनचरित्राचं अवलोकन आपण केलं पाहिजे आणि आपणच आपल्या माणसाला ग्लोबल केलं पाहिजे. हा आशावाद आपल्या सर्वांकडनं व्यक्त करतो. बांधवांनो, तुम्हाला, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगेल, भगतसिंगांच्या सोबत भाऊसाहेबांचे संबंध, लाला लजपतरायांसोबत भाऊसाहेबांचे संबंध, म्हणजे मोर्चीची लाला लजपतरायांची सभा भाऊसाहेबांनी उधळून लावण्याचा बेत आखलेला होता. फार सुंदर प्रसंग आहे तो. याच मोर्चीला 1927 मध्ये लाला लजपतरायांची मोठी सभा झालेली आहे. ती सभा उधळून लावण्याचं काम भाऊसाहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लाला लजपतरायांची मोठी सभा अमरावतीमध्ये घेतलेली आहे. भगतसिंगांसोबत, नेताजी सुभाषचंद्र बोसांसोबत भाऊसाहेबांचे संबंध राहिले. हे लोक मृत्यूच्या अंतक्षेपर्यंत वाचन करत राहिले. बांधवांनो, प्रचंड अध्ययन केला. आपल्याकडे कुठलाच मार्ग नाही, म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेल की प्रचंड वाचा, पुस्तकांची कास धरा. तुम्हाला, आम्हाला कुणीही आता मदत करायला येणार नाहीये. एकमेव लॉयल फ्रेंड, आपले प्रामाणिक मित्र जर कोणी असतील तर ते पुस्तकं आहे. आणि म्हणून माय मावल्यानं तुम्हाला सर्वांच्या घरामध्ये आपण लेखी आहोत म्हणून सांगतो. जिजाऊ, रमाई, सावित्री, अहिल्याराणी, ताराराणी. ताराराणीचं जीवनचरित्र तर एवढं ताकदीचं आहे की त्या ताराराणीने जगातला सर्वात बलशाली औरंगजेब बादशाह त्याची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोदली. त्या ताराराणीचं जीवनचरित्र आमच्या मुलींच्या हातामध्ये जर पडलं तर तुमच्या पदराला हात घालण्याची ताकद कोणी माईचा लाल करणार नाही. एवढं सामर्थ्य आहे इतिहासामध्ये. आणि म्हणून भाऊसाहेबांचं पुस्तक वाचा. भाऊसाहेबांचे पुस्तक आपल्या घरामध्ये असू द्या. पुस्तकाचं कपाट ज्याच्या घरामध्ये नाही आहे, ज्याच्या घरामध्ये नाही आहे पुस्तकांचं कपाट, येणाऱ्या कालखंडामध्ये ते घर होणार भुई सपाट. भाऊसाहेबांनी पुस्तकाचा ध्यास घेतला. 18-18, 20-20 तास अध्ययन केलं. भाऊसाहेब वार लावून जेवायचे, वार लावून. आपण इतिहास वाचावं. डोळ्यात अश्रू येतात कधी कधी. भाऊसाहेबांच्या मनामध्ये ऑक्सफर्डला असताना 2-2दा, 3-3दा आत्महत्या करण्याचा विचार यायचा. त्यांचे चांदूरचे मित्र आहेत, त्यांच्या अमरावतीचे मित्र आहेत, ते त्यांना परावृत्त करायचे. भाऊसाहेबांना वाटायचं 30-32 एकर शेती माझ्या बापाची होती, ते गहाण पडलेली आहे, माझं शिक्षण संपत नाहीये, आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये. पीएचडीचा प्रबंध प्रचंड मोठा आहे, तो प्रबंध पूर्ण झालेलाच नाहीये, त्याचा समारोप व्हायचाच राहिलेला होता. तर अशा अनेक गोष्टी आपण, भाऊसाहेब हे सगळं कशाच्या भरोशावर साध्य करू शकले? केवळ आणि केवळ ज्ञानाच्या भरोशावर. ज्ञान माणसाला प्रबुद्ध करतं. म्हणून भाऊसाहेबांनी जे मराठा केशरी वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, आपल्या अमरावतीतनं ते पब्लिश व्हायचं. मराठा वृत्तपत्र नाही, केशरी वृत्तपत्र नाही, मराठा केशरी. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याकरता त्याच्यावरती लिहिलेलं असायचं बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि तुकोबांचा अभंग लिहिलेला असायचा, असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबांनी सुद्धा सांगितलं की आपल्या घरी काय बांधवांनो, काहीच नाहीये. या पंचक्रोशीमध्ये गावखेड्यातनं आलेले सगळे विद्यार्थी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे काहीच नाही. आम्ही धन्ना शेटाचे, राजकीय नेत्यांची पूर्ण आहोत. मग आम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर भाऊसाहेब ज्या मार्गावरनं चालले त्या मार्गावरचे पांथस्थ तुम्हाला व्हावं लागेल. एक दीपस्तंभ तुमच्या सर्वांच्या समोर आहे, त्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला चालावं लागेल. दुसरा कुठलाच मार्ग तुम्हाला सर्वांच्या पाशी शिल्लक नाहीये. तुकोबांनी सांगितलेला तोच मार्ग आहे. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे शब्दची या देव, शब्दांची आकडो पूजा. शब्दांची उपासना करा, शब्दांची पूजा करा आणि आयुष्याचं पोट कल्याण करा. एवढं आव्हान मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करतो. आपण सर्वांनी तब्बल 1 तास मला श्रवण केलं, सहन केलं, ऐकून घेतलं. भाऊसाहेबांच्या सगळ्या पैलूंवरती मी नाही बोलू शकलो, पण 1 तासामध्ये मला जेवढं सांगता येणं शक्य होतं तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला. आपण सर्वांनी या ठिकाणी सन्मान केला, सत्कार केला. आदरणीय भैयासाहेबांनी मला आपल्या प्रांगणामध्ये बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी आपल्या सर्वांच्या मनापासून काळजातनं अगदी धन्यवाद मानतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर, समर्पक, मार्गदर्शक अशी विचाररत्ने